नमस्कार मंडळी, मी प्रकाश वेळे तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा एका नवीन रोड ट्रिपला चाललेलं आणि सोबत आहे आमची कायरा. आणि इकडे गाडीमध्ये बॅक सेटअपचं काम चालू आहे. संध्याकाळचे आता 4 वाजलेत आणि आज नाईट होती. नाईटवरून आलो, आराम केला आहे आणि आता निघालो आहे. सो चला फायनली आता कुठपर्यंत पोहोचतो आहे ह्या रोड ट्रिपमध्ये ते बघूया. जिथं आपण थकू दमू तिथं थांबूया. सो या एक्सायटिंग ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया. रश्मी आली आहे. मला काय सेटअप जमला नाही, रश्मी सेटअप करते. ठीक आहे, ऑलमोस्ट सेटअप होत आहे. आता एकदा आयडिया आली की होऊन जाईल असं थोडासा आहे. दमलो आता मी, दम लागला. सो चला आता लवकर निघतो. लेट झालं आहे खूप मला, असं नेहमीच लेट होतं आहे. पण आता काय फायनली सेटअप झाला आहे. आणि कायरा मॅडम इथं आहे, आप्पा टाटा करतात. इथं ट्रिप करून घेतो 150 आहे. ठीक आहे, जाऊ द्या. एक CNGचा ब्रेक घेतल्याच्यानंतर बघूया. सध्या आपला मीटर आहे 3744 आणि याच्यानुसारच आपण चालू. 4:20 झालेत आणि गावातून निघतोय. एक्साइटमेंट आहे. पहिल्यांदाच मी, रश्मी आणि कायरा. सो हा थोडासा माझ्यासाठी आणि आपल्या गाडीसाठी सगळ्यात मोठी लॉंग ट्रिप होणार आहे. आरामात आता गावातून निघतो. आता थोडासा नॅरो रोड आहे, रश्मी रोड पुढे दाखव. ओके, गाडी थोडी वॉश करून घेतो कारण दररोज गाडी उभी असते ना, त्याच्यामुळं थोडी वाट लागली आहे. सो वॉशिंगला चाललो, फक्त पाणी मारत होता. पण ह्याने सांगितलं आहे बाबा चल वॉशिंग करून घेतो कारण जाम धूल आहे, निघत नाही. कांदा भेटला आहे. बेडची सोय केलेली आहे कायरासाठी. किंवा असा पोर्टेबल बेड आहे कारचा. सेटअप खतरनाकवाला, एक नंबर रेडी झाला आहे. इथं सुशांत कंपनी आलं, तिथं आलो न्यायला आणि ट्रॅफिक लागले होते. तर इथंच 5 वाजले. मित्रांनो, पलसप्याला पोचलो आहे आणि CNGचा पहिलावाला ब्रेक घेतला आहे कारण ऑलमोस्ट CNG माझी 0 झालेली आहे. ठीक आहे, आणि 182चा ॲव्हरेज दिला आहे अगोदर जी CNG भरली त्याच्यामध्ये. आता मी इथं ट्रिप 0 करेन आणि मग पनवेलपासून किती ॲव्हरेज येते ते बघायला भेटेल. हे परफेक्ट झालं माझ्यासाठी. ठीक आहे, पलसपा फाटा. आता इथं CNG भरतो. खूप अगोदर मानागिरासमध्ये होतो ना, तेव्हा ह्या CNG पंपावर इन्स्पेक्शनला सुद्धा यायचो. सो आज स्वतःची गाडी घेऊन आलो आहे. एक मस्त फिलिंग आहे. आणि कायरा मॅडम आमची झोपेतून उठलेली आहे. हां चला. आणि इकडे मस्त बेड आहे कायराला. आता कायरा इकडे झोपेल. पूर्ण 9 kg CNG बसली. पनवेलवरून लगेच मुंबई पुणे एक्सप्रेसवेला टच झालो. थोडं पुढं आलो आणि रश्मी तिच्या फोटोग्राफीच्या स्किल अपग्रेड करायला सुरुवात केली होती. टच कर रोडवर हे टच कर. रोडवर टच कर. ब्राईटनेस वाढव किंवा कमी कर. ब्राईटनेस कमी कर थोडा. मित्रांनो, पुणे एक्सप्रेसवेला लागलोय. पहिल्यांदाच पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणार आहोत आणि पहिला बोगदा लागलाय. सो एक्साइटमेंट. आणि आमची कायरा पण व्हिडिओ काढते. हा, कायरा वेळ लागलाय. कायरा दाखव व्हिडिओ कशी अरे काढते. वाव, कायरा व्हिडिओ काढते. खरोखर काढते त्यांनी. खरोखर व्हिडिओ चालू केली आहे. हा, आणि आपले गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. खालापूर टोल बघा क्रॉस केलाय आणि 6:40 झालेत. आरामात चाललो निवांतपणे. पहिल्यांदाच मी ड्रायव्हिंग करतोय. सो आणि बघूया. महत्वाचं म्हणजे सुशांत यांनी कॉन्फिडन्स दिलाय त्याच्यामुळं. आणि ही दोघां पण आहेत त्याच्यामुळं आरामात चालू आहे. आणि ही बघा हिची जागा बघा. पेपर्स खाते सीटच्या खाली बसून. कायरा काय खाते. दाखवला. शहाणी पोरगी आहे. लोणावळा क्रॉस केला आणि मी असं विचार करतो की ही ट्रिप आहे ती मित्रांसाठीच आहे, म्हणजे मित्र आणि फॅमिली. तर ते माझ्या डोक्यात चालू होता विषय आणि मला आठवलं की अरे पुण्याला तर म्हटलं माझा मित्र आहे म्हणजे जो रूममेट राहुल देसाई म्हणून. आणि थोड्या दिवसापूर्वी त्याला बच्चू पण झालाय. सो तो एक लक्षात आला. आणि आम्ही जेजुरीला पोहोचपर्यंत आम्हाला थोडंसं लेट होईल. 10-10:30 दाखवत होता ETA. सो आम्ही मग काय केला, म्हटलं कायरा पण कंटाळेल आणि मी पण फर्स्ट टाइम ड्रायव्हिंग करतो. सो त्याला फोन केला, असा येतोय भाई. तो बोलतो ये. तर आता तिकडेच जायचा प्लॅन आहे. म्हणजे प्लॅनिंग मध्ये थोडं चेंज होता. ऑलरेडी मी जेजुरीसाठी निघालो होतो आणि नंतर जर कंटाळा आला तर मध्ये पुण्यात थांबणार होतो, असा प्लॅन होता. पण आता राहुलकडे जाणार आहे, जो काहीतरी भोसरीमध्ये राहतो पुणेमध्ये. तिकडे जाऊया. खूप दिवसांनी त्याची भेट पण होईल. आणि म्हणजे ते एक आहे बरं की लग्नाला पण चाललोय मित्राच्या आणि जाता असे सगळे मित्र भेटत सगळं असं म्हणजे पुन्हा एकदा कॉलेजचे दिवस मला आठवतात. सो असं आहे. मित्रांनो 7:45 वाजलेत आणि तलेगावचा टोल नाका क्रॉस केलाय आणि थोडासा फ्री व्हायला
कारण थोडंसं माझे थोडे पाय आकडले होते असं वाटत होता म्हणून थांबलो. तेव्हा कायरा इथं. कायरा काय मजा येते, मजा येते. कायरा आणि आम्ही असे थांबलो, थोडेसे फ्रेश होतो. ठीक आहे. आणि आता इथून जवळपास 1 तासाचा प्रवास आहे. दाखवतोय आता, बघूया किती. मी इकडे आहे. पहिला ब्रेक घेतलाय, एक CNGचा घेतला होता तेव्हा, आणि आता डायरेक्ट तलेगावपर्यंत आलोय. ठीक आहे. सो चला आता राहुल आहे. कायरा आता आपण कुठे जाणार आहोत आता? नाही, आता आपण कुठे जाणार आहोत? नाही, आपण कोणाकडे जाणार आहोत आता? कोणाकडे जाणार आहोत आता? बाबू. कोणाकडे? बाबूकडे ना. बाबू आहे ना तिकडे. बाबूची कशी पप्पी घेशील तू? बाबूकडे. तिला मी बोललो की राहुल मामाचा पण छोटू बच्चू आहे. बाबू आहे, बाबू सांगते मला. चला आता तिकडे भेटूया. मित्रांनो 8 वाजलेत. काय आलं कायरा, काय आलं? ओके मित्रांनो 8 वाजलेत आणि पुण्यात एंट्री केली आहे. पुण्याची ट्रॅफिक मला माहिती आहे ऑलरेडी, कारण मी 1-2दा बाईकवर वगैरे आलो होतो. सचिन होतो तेव्हा. आता राहुलकडे चाललोय. ठीक आहे. चला, खूप दिवसांनी मित्र भेटेल. खूप म्हणजे जवळपास आता सिद्धेशा लग्नाला भेटला होता तो त्यावेळी. 9:15 9:30ला पोचलो. आता आलोत रूमवर, फ्रेश बीश झालोत आणि ब्लॉगिंग करायची आठवण आली. कायरा इथं, मॅडम इथं पेज खाते. ठीक आहे. आपण उद्या कुठे जाणार आहोत? कुठे? जेजुरीला. कुठे? जेजुरीला जाणार आहोत. कुठे? बाप्पा करायला ना. आणि कायराने माहीरला गिफ्ट आणलेलं आहे. चलो. सो हा प्रवास स्टार्टिंगचा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.